टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्रात गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जात असतो। पेननंतर सर्वाधिक मूर्त्या ज्या आहेत ते नंदुरबार शहरात आणि जिल्ह्यात तयार होत असतात। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1 लाखापेक्षा अधिक मूर्त्या ज्या आहेत त्या तयार होत असतात, तर 25,000 पेक्षा अधिक मंडळ जे आहे ते या मूर्त्यांची खरेदी जी आहे ती करत असतात। नंदुरबार जिल्ह्याच्या मूर्तींची मागणी जी आहे ती महाराष्ट्रासह शेजारील असलेला गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात देखील आहेत, तर त्यासोबत यावर्षी तेलंगणा, केरळ आणि हैदराबाद सारख्या राज्यांनी देखील मागणी जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती नोंदवलेली आहे। परंतु यावर्षी पीओपीची मूर्ती तयार करावी की नाही करावी यावरती हा सर्व प्रकरण जे आहे ते न्यायालयात प्रलंबित होतं, परंतु न्यायालयाकडून उशिरा निकाल लागल्यामुळं मूर्त्यांची जी संख्या आहे ती देखील घटलेली आहे। त्यामुळे मूर्त्यांचे दर जे आहे ते वाढणार असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। त्यासोबतच मूर्त्यांसाठी लागणारे कलर असतील किंवा सजावटीचे जे सामान असेल हा देखील वाढला आहे। त्यामुळं 20 ते 25% गणपती बाप्पांच्या मूर्तीची किंमत जी आहे ती वाढलेली आहे। एकंदरीतच नंदुरबार शहरामध्ये 1500 पेक्षा अधिक कारागिरांच्या हाताने या मूर्त्या ज्या आहेत त्या तयार होत असतात, तर नंदुरबार शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये 4000 पेक्षा अधिक कारखाने जे आहेत त्या एकट्या नंदुरबारमध्ये आहेत। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेश उत्सव जरी पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतील तरी देखील नंदुरबार जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावरती गणेश उत्सव जो आहे तो साजरा केला जात आहे आणि याची गणेश मूर्त्यांची मागणी जी आहे ती आता संपूर्ण देशातून होताना दिसून येत आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।